नमस्कार. आज आपण बघणार आहोत सोयाबीनची भाजी. त्यासाठी इथे मी सुरुवातीला सोयाबीन स्वच्छ धुवून उकळण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यात आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि 5 ते 6 काळी मिरी. काळी मिरी टाकून आपल्याला याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. चांगली उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सोयाबीन असेच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. सोयाबीन थंड झाले की आपल्याला त्यातील पाणी काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे सोयाबीन दाबून आपल्याला त्यातील पाणी काढायचं आहे. मी सर्व सोयाबीनमधील पाणी काढून टाकलं आहे. तव्यात आपल्याला अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे. त्यात लहान आकाराचा उभा चिरलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी आपल्याला त्यात थोडं मीठ टाकायचं आहे. कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत गॅस मंद ठेवून आपल्याला कांदा परतत राहायचा आहे. कांद्याला गुलाबी रंग आल्यावर आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचा आहे. इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे, तो यात टाकत आहे. टोमॅटो चांगला भाजेपर्यंत आपल्याला मंद गॅसवर परतत राहायचं आहे. आपल्याला यात 7 ते 8 सोललेल्या लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, थोडं खोबरं टाकायचं आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे चांगलं भाजेपर्यंत मंद गॅसवर परतत राहायचं आहे. यात आपल्याला भिजवलेले 2 काजू टाकायचे आहेत. तुम्ही काजूऐवजी बदामही टाकू शकता. काजू मी 2 तासासाठी भिजत ठेवले होते. हे मंद गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. यासाठी मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपला मसाला बनवून झालेला आहे. इथे मी एका टोपात 3 चमचे तेल घेतलेलं आहे. यात आपल्याला आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा आहे. हा मसाला आपल्याला तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला करपू नये म्हणून पळीने हलवत राहायचं आहे. मसाला आपला भाजलेला आहे. आता आपल्याला यात हळद टाकायची आहे. मी इथे अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे. आपल्याला यात मिरची पावडर टाकायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा टीस्पून पावभाजी मसाला टाकायचा आहे. तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला किंवा तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता. आता यात मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकणार आहे. हे आपल्याला पळीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण कांदा भाजताना मीठ टाकलं होतं, ते लक्षात घेऊन आपल्याला यात मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला यात गरम पाणी टाकायचं आहे. मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते आता यात टाकून घेणार आहे. तुम्हाला यात जशी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकून घ्यायचं आहे. मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. चांगली उकळी आलेली आहे. आता आपल्याला यात आपण पाणी काढून घेतलेले सोयाबीन टाकायचे आहेत. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही कमी जास्त पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही हे शिजवून घ्यायचं आहे.
आपल्याला यात बटर टाकायचं आहे. मी 1 चमचा बटर यात टाकत आहे आणि आपल्याला यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आपल्याला यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे 2 मिनटं असंच बंद गॅसवर ठेवायचं आहे. इथे आपली सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे.